आज आहे 17 मे आणि मे महिन्यात हा पहिला व्हिडिओ येतोय माझा, कारण थोडीशी तब्येत डाऊन आहे माझी. आणि चला जाऊया, आपण एक डॅमला चाललोय. खूप चांगली लोकेशन आहे. टोप मारा म्हणून डॅम आहे. मी तुम्हाला इथं नाव देईल. तर चला निघूया. आत्ता वाजलेत 5:30 आणि आपल्याला 6ला निघायचं आहे. आणि बाहेर खूप सुंदर वातावरण चालू आहे. काल पाऊस पडला रात्री, तर मी तुम्हाला दाखवतो. चला चला तर मित्रांनो, आपण रेडी झालेलो आहे आता. आणि आता वाजलेत 6:10. तुम्ही बघू शकता आपले आउटफिट. आणि आज पण आपल्याला शूज नाही भेटले, म्हणून आपण रेग्युलर शूज घालून चाललोय. तर चला आता आपण निघूया लोकेशन वरती. इथून एक 80 किलोमीटर लांब आहे लोकेशन आणि आपल्याला जायला 1-1.5 तास लागेल. तर चला बघूया आणि जाता जाता पेट्रोल भरून घेऊया. आज बघू शकता थोडासा चेंज झालाय, कारण मी थोडेसे मॉडिफिकेशन्स केलेले आहेत बाईकवर मध्ये, आणि तुम्हाला तिथं गेल्यावरच दाखवेल मी आता. तर चला निघूया. सकाळी तुम्ही बघू शकता काल पाऊस पडल्यामुळे वातावरण एकदम थंड आहे आणि रस्त्याची कामं वगैरे चालू आहेत मध्ये आधी. टाक. गाडीचं टँक फुल झालेलं आहे. आता आपण पण फुल स्पीड मध्ये निघूया. वाजलेत 7:30 वाजलेत आणि आपण चाललो आपल्या लोकेशन वरती, डॅम वरती. आणि मी गुगल मॅपवर बघितलं की तिथं अजून एक मंदिर पण एक सुंदर, तर तिथं पण जाऊन येऊया जर टाइम भेटला तर. आणि तुम्ही वातावरण बघू शकता किती सुंदर आहे वातावरण इथलं. सकाळी सकाळी काल पाऊस पडल्यामुळे सकाळी सकाळी खूप सुंदर वातावरण दिसतंय. आणि चाकणपर्यंत खूप गर्दी लागली मला, बट आता या रस्त्याला गर्दी नाहीये. पोचलोय. आता इथून हायवे सोडायचा आहे आपल्याला आणि इथून असं आतनं जायचंय. इथून आपल्याला हायवे सोडायचा आहे. आता एक थोडस राहिलं इथून. महाराजांचा झेंडा. गणपती बाप्पा मोरया. वाव, काय सुंदर रस्ता आहे. एमटी मराठलं गाव असेल तर गावचे खरं रस्ता खूप सुंदर आहे. काही आयला थोडीशी तारीफ केली आणि रस्ता बघा कसा झाला. गाईज रस्ता बघा किती सुंदर आहे. असा असा चाललाय, असा असा. खरं हा आता पूर्ण सुकलेला आहे आणि तो एक पॉइंट होता चांगला. आणि इथं खाली मंदिर आहे, तर आपण मंदिरात जाऊन येऊया आणि बघूया खाली काय अजून बघायला भेटतंय का.
बाकी पावसात ही लोकेशन खूप सुंदर आहे. खरं आपण जरा चुकीच्या टायमिंगला आलोय, त्याच्यामुळं पाणी जरा कमी आहे. पण काय नाही, आपण इथं पण एन्जॉय करूया. आणि चला आता मंदिरात जाऊन येऊ. ते बघा हे सुंदरसं मंदिर आहे. आपण इथं आता गाडी लावून जाऊया. काय आता आपण इथं लोकेशनवरती पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागं बाईक आहे आणि ते छोटंसं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. तिथं आता आपण जाऊन येऊया. आणि इथं डॅमला आलो आहे, कारण डॅमला थोडंसं पाणी कमी आहे. तुम्ही बघू शकता मागं डॅम आहे, तर तिथं पण थोडंसं फ्रेश होऊन येऊया. आणि ते छोटंसं मंदिर आहे, खूप सुंदर आहे. आणि मंदिरात जाऊन आलो, खरं रेकॉर्डिंग नाही केली तिथे. आणि चला तिथे मागे एक बोट दिसते मला, तर बोटपाशी जाऊन फोटो काढूया जरा. आणि तुम्ही नजारे बघू शकता, थांबून तुम्हाला दाखवतो. किती सुंदर व्ह्यू आहे आणि एकदम थंड हवा आहे इथं. आणि त्या साईडला बोट आहे, हे जरा वरती आहे, शेती करायसाठी वरती घेतलेलं आहे. त्या मागं पण पाणी आहे, तर तिकडे जाऊया आणि तिथनं खालनं व्ह्यू घेऊया. आणि इथं ही सगळी शेती केलेली आहे, तर मागं पण शेतीचं सगळी. तर चला. आणि तुम्ही धगा बघू शकता, किती सुंदर धग आहेत. तर आपला हातपाय तोंड धुवून झालेलं आहे इथं आणि एकदम मस्त गार पाणी आहे इथं. आणि आता वाजलेत 8:30. तर चला आता नाश्ता करायला आपल्या नेहमीच्या लोकेशनवरती थांबूया तिथं आणि मिसळपाव खाऊन घरी. हेल्मेट एकदम चमकवलं आहे, तुम्ही बघू शकता. लोक इथं कपडे धुवायला येतात, तर आम्ही हेल्मेट धुतो इथं. तर चला आता निघूया आपण इथून. आणि ही वायर तुम्ही जी बघताय ती माईकची वायर आहे, कारण आम्ही कॅमेरा इथं काढून ठेवला, तुम्ही बघू शकता. तर चला नेक्स्ट लोकेशनवरती जाऊया आणि थोडंसं नाश्ता पाणी करून घेऊया. काय जाता इथं नाश्ता थांबूया आपण आणि नाश्ता करून घ्या. मिसळ पाव मस्त. आता आपण दरवेळेचा मेनू घेतलेला आहे, मिसळ पाव आणि लस्सी. चला खाऊया आणि बघू. काय जातं इथं नाश्ता करून झालेला आहे आणि प्रत्येक वेळेस आपलं मेनू फिक्स असतो, म्हणून मी जास्त काय दाखवलं नाही. आणि हेल्मेट साफ केल्यानंतर काय व्ह्यू दिसतो हेल्मेटमधनं, मजा येते गाडी चालवता. तर चला आजसाठी एवढंच. बाकी भेटूया नेक्स्ट कोणत्या नवीन पॉईंटवरती. आणि हा जर तुम्हाला व्ह्यू आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. आम्ही Artlist.io